आणि अंतरदृष्टी म्हणजे उपासक. त्यांनी मात्र काय केलं पाहिजे का, स्थान कुठे पाहिजे का, गंगातीर, पुन्हा आणखी काय पाहिजे, आसन, पुन्हा स्मरण पाहिजे. हे कोणाला देशकालाची कोणाला अपेक्षा आहे, आणि तत्वदृष्टीला देशकालाची काय नाही अपेक्षा नाही. आता हे दोघंही मुक्त झाले तर कोण शिल्लक राहिला, हा कोणाला भेटण्याकरता जातो. मग त्याच्या वडिलाचं चाललेलं आहे वाज आहे. मंद वैराग्य, कोणतं वैराग्य. त्याच्यामुळे मग त्यांनी सगळे पंडित बोलावून, शास्त्री बोलावून, मग कोणता देव श्रेष्ठ आहे याच्याकरता प्रत्येकाची मतं सांगायची आहे. विष्णू लोक, विष्णू पुढे शिव, गणपती पुढे देवीन, पुढे सूर्य. यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे. यांना देवत्व का प्राप्त झालेलं आहे? यांना जन्म नाही, यांना काय नाही. मग ज्याला जन्मही नाही, मृत्यू नाही, असं जे तत्व असते त्याला काय म्हणायचं, देव असं म्हणायचं. आणि जन्म मृत्यू असेल तर काय, इथं शंका नाही, शंका आहे. मग गणेशाचा जन्म सांगितला आहे की थोडी तो ना, मग त्याला देवत्व कसं आहे? तो जन्म सांगितला आहे, तो उपाधीला सांगितला आहे. कशाला? तत्वाला जन्मही नाही, काही नाही, मरण नाही. देवाच्या पुस्तकाच्या व्याख्या आहे ना, आपण ज्याला देव म्हणतो ना, हिंदू धर्मामध्ये तर 33 कोटी देव असतात. किती? केव्हा मोजले होते कोणाला माहिती. जाऊ दे, बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. काही बसवलेले देव, काही केलेले देव, काही मानलेले देव. देवाला पात्रता, स्वत्व, देव म्हणायला काय हरकत आहे. तेव्हा हे चाललंय बघा, एकमेकाला खंडन करतात. काय काय विष्णू लोकांचं मत कसं आहे, सोपी आहे ना, त्याला काही मोठा वेदांत आहे थोडं आहे. विष्णू उपासक म्हणतात की विष्णू हाच सेव्य देवता आहे, आणि पद्मपुराणामध्ये सांगितलेले आहे की विष्णूच हा श्रेष्ठ आहे आणि सर्वांचं पालन करतो. शिव काय आपलं भस्म लावून हिंडतो नुसता. मला ऐकायला नाही आलं. ते शिव काय भस्म लावतो असं काय विष्णू उपासकांचं असं मत आहे. आणि विष्णूच श्रेष्ठ सेव्य देवता आहे, भक्तांचं कल्याण करत सामर्थ्य आहे असं विष्णू उपासक म्हणतात. अरे तुम्ही पाहून घ्या घरी जाऊन, काय जाऊन गेलं की आता पुढचं चाललेलं आहे. तेव्हा पुराणामध्ये आणि शास्त्रामध्ये सुद्धा एक वाक्यता नाही, इथपर्यंत आलं होतं ना. आता शास्त्रामध्ये सुद्धा नाही. शास्त्रात बरं का, सांख्य, योग आणि मीमांसा. सांख्यात 2 प्रकार, सांख्य आणि योग. पुढे कोण राहिलं आहे तुमचे? मीमांसा राहिले ना, पूर्वमीमांसा अधिक. यांच्यात एक मत नाही. सांख्य दर्शनामध्ये सांख्य दर्शनकार लोक ईश्वर काय करत नाही, मानत नाही. आणि मोक्ष कशाने येतो? प्रकृती पुरुषाचा विवेक, जीवब्रह्म ऐक्य नाही. प्रकृतीम पुरुषम जैव विज्ञानादी तिथं जीवब्रह्म ते जीवब्रह्म ऐक्य हा कोणाचा मोक्ष आहे? नाही आहे कसा सुद्धा नाही का. 21 दुःखाचा दोष यालाच काय म्हणतात ते मोक्ष म्हणतात. योगाचा सुद्धा समाधी यालाच मोक्ष म्हणतात. आणि वेदांताचा मोक्ष कोणता आहे?
जीव ब्रह्म असं एक वाक्यात आणि विभिन्नता आहे. काय माझा तरंग 7वा परिच्छेद क्रमांक 19. गणपती उपासकाचे मत. शिवाचा पुत्र गणेश असून त्यात शंकराचेच गुण आहेत, गणेशाचे स्वतंत्र गुण नाहीत, असे ऐकून गणपती उपासकास क्रोध आला व तो राजास म्हणाला की हे विष्णू शिवोपासक जे प्रतिपादन करीतात ते सर्व खोटे आहे. गणपतीचा त्याला म्हणलं ते त्याच्या ठिकाणी गुण दिसतात ते त्याचे नाही, कोणाचे? त्याच्या बापाचे. संक्रमण म्हणतात. आणि ऐकल्यावर बाकीच्या लोकांना काय आला? राग आला. नाही ते म्हणलं ते शंकराचे नाही, कोणाचे आहे? देव असूनही राग यायचा असतो का? पुढे कारण प्रथम गणपतीची पूजा केल्या वाचून हरिहरादी सर्व देव त्रिपुर वधास गेले, परंतु त्याचा वध झाला नाही. मग त्यांना पश्चाताप होऊन त्यांनी गणपतीचे पूजन केले. त्याबरोबर गणपतीचे कृपेने त्रिपुराचा वध करण्यास समर्थ झाले. त्रिपुरा नावाचा राक्षस होता, त्याने सगळे देव बंदिखानात घातले होते. शेवटी सगळे शंकराला शरण गेले. मग युद्ध झालं, पण शंकराला यश आलं नाही. त्याच्याकरता त्यांनी कोणाची उपासना केली? उपासना नाही, पूजन कोणाचं केलं? स्मरण हे कोणाचं केलं? आणि यश काय झालं बरं का? पुत्राचं पिंतराने बाप मोठा झाला. कोणाच्या? मुलाच्या. व्यवहारात सुद्धा आहे ना, मुलाच्यामुळे बापाला काय ते किंमत येते ना. आणि मुलाच्यामुळे चांगली किंमत येते, तरी किंमत येते. दृष्टांत. मग जिथे शंकराला गणपतीचं पूजन करावं लागलं, स्मरण करावं लागलं, यावरून बापापेक्षा सुद्धा मुलगा काय ठरला? श्रेष्ठ ठरला. म्हणून गणपतीच मुख्य देव आहे. आज आहे पुष्कळ वर्णन आहे त्याचं. ते अर्थार्व शीर्ष म्हणून त्याच्यामध्ये गणपतीचं वर्णन आहे. तम ब्रह्मा तम विष्णू तम भूर्भुवः स्वर्वहम सर्व स्वर्ग वक्तीवरी काय होय नाही ते कोण आहे? भक्तानुकंपनम देवं जगत्कारणमत्वं प्रकृती पुरुषेत परम सजायती संयोगा. भक्तानुकंपनी म्हणजे भक्ताच्या करता आणखी जो अवतार घेतो तो कोण? गणपती. हे त्याचं वर्णन आहे. जाऊ दे. म्हणून सर्वात श्रेष्ठ कोण आहे? आता दुसरे उठले देवाचा. गणपतीचे महात्म्य भगवान व्यासांनी गणेश पुराणात विस्ताराने वर्णन केले आहे. म्हणून गणपतीच उपास्य आहे. परिच्छेद क्रमांक 20. देवी उपासकाचे मत. आता गणपती झाला तर कोण? आता हल्ली कोण उपाय अनुष्ठान देवदेवता अंतराची काय होत असते? प्राप्ती होते ना. देव म्हणजे एक शक्ती आहे की ते शक्ती काम करत असतात. शक्तीलाच काय म्हटलेलं आहे? मनुष्य आहे. शक्ती नसेल तर एखादा मोठा पैलवान जरी असला, कल्पना करा, एखादा काही ओझा न्यायचं असलं किंवा असलं तर तो म्हणतो दुसऱ्याची काय आवश्यकता आहे, मीच पोतं घेऊन जातो. आणि त्याला ताप आला तर खाली बसला तर उठणं होत नाही, उठला तर खाली बसणं. मग आता काय तापाने कोणी प्रतिबंध करा शक्ती. यावरून शक्ती सर्वात काय आहे? पुढे वाचत जा. राजा हे सर्व देव शक्ती वाचून प्रेत समान आहेत. नाही बा, शक्ती नसेल तर प्रत्येकाची शक्ती म्हणजे असं त्याचा अर्थ नाही. प्रत्येक इंद्रियात शक्ती असायला आहे. बरं का? हे जे 5 इंद्रिय ना, तुमच्या गोष्टी शब्दस्पर्श रूप रसगंध श्रोत्रम चक्षुस्पर्शनांच्या शक्ती असावी लागत असते. नाही ते आंधळ्या माणसाला डोळे आहे पण काय नाही, शक्ती नाही. बहिऱ्या माणसाला कान आहे पण काय नाही, टोप टाकली तरी आदळ आहे.
ऐकायला येत नाही. प्रत्येक इंद्रियामध्ये काय असावं लागते. एखादा पॅरालिसिस झाला म्हणजे तो उभा राहू शकत नाही. म्हणून इंद्रियांना महत्व आहे का त्याच्यामध्ये. तुम्ही बघा की एखाद्या माणसाच्या जवळ जरी लिहिलं तरी त्याला वाचता येत नाही. आणि एखादा माणूस असं बारीक अक्षरामध्ये सुद्धा उत्तर देतो. म्हणून इंद्रियामध्ये असलेली शक्ती काय करते, काम करते. मग शक्ती हीच उपासकाला काय आहे, उपास्य आहे. त्यांनी शक्तीची पुष्कळ उपासना केली म्हणून सर्व देव अधिकारी झाले. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य यांच्या ठिकाणी जी शक्ती आहे तेच भगवतीचे रूप आहे. त्यांच्या ठिकाणी जी काही शक्ती दिसते कोणाचं रूप आहे तर नाही का. एखादा माणूस असतो ना काहीतरी आजार झाला म्हणजे असा किरकोळ होत असतो वगैरे, मग त्याला ते डॉक्टर लोक म्हणा, घरचे लोक म्हणा, थोडी शक्ती येण्याकरता मग काय करतो, चोरमाऱ्याचा चिवडा चारतात का त्याला. मग ऐकून ठेवा आपलं. मग चांगल्या तुपामधला बदामाचा काय करतात, लाडू करतात. आणि मग काय विचारतं बघा, दुसऱ्याला उठवण्याची शक्तीच नाही. कारण ते बदाम शांताराम गुरुजी सांगायचे, पचवण्याचे मात्र काय पाहिजे. नाही तर आपलं काय म्हणतो, हे पोतभर चुरमुरे खाल्ले तरी शक्ती आहे ना. आणि थोडा जरी बदामाचा शिरा खाल्ला तर नाही. पण ठेवा आपला. म्हणजे श्रीमंत लोक काय करत असतात, ते काय असं ते कणिक का तुमच्या काही आणि पाण्याने भिजवतात का. जाऊ द्या, शांत होते. ज्या शक्तीच्या अधिकतेमुळे ते श्रेष्ठ आहेत ती शक्तीच उपास्य आहे. याचा विचार पाशुपत तंत्रात स्पष्ट आहे. म्हणून शक्तीच काय आहे, उपास्य आहे. एक म्हणतो विष्णूच उपास्य आहे, दुसरा म्हणतो शिवच काय आहे, तिसरा म्हणतो गणपतीच काय आहे, चौथा काय म्हणतो शक्तीच काय आहे, उपास्य आहे. पुढे तिचा काली अंश प्रधान असून माहेश्वरी इत्यादी दुसरे अनंत अंश आहेत म्हणून देवीच उपास्य आहे. देवी काय आपल्याला तुळजापूरची भवानी कुठे आपल्याला सुद्धा पद्मावती आपल्या सुंदर बनवली. आपल्या संस्थांच्या लोकांनी सूक्ष्म त्याचा आता काय त्याचं उत्थापन केलं ना सुंदर. आता यात्रा आहे ना आपलं बरेच आहे. आपल्याला जायचं आहे पण उद्या नाही. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी झाली दुसऱ्या दिवशी मला पण झाला. आपल्या अगोदर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी झाली. परिच्छेद क्रमांक 21 सूर्योपासकाचे मत. सूर्योपासक आहे तुम्हाला करता नाही. सूर्यनमस्कार आहे ना, त्याचे फार फायदे सांगितलेले आहे. नाही जास्त झालं एक तरी सूर्यनमस्कार काय काय कमीत कमी नाही करायला. नाही तर 12 सूर्याचे नाव आहे ना, 12 नावं घेऊन 12 काय केलं पाहिजे. असण्याच्यापूर्वी जरा थोडी भूक असते आणि 10 तरी सूर्यनमस्कार घातले पाहिजे. भूक काय होते मग वाढते, त्याचे फायदे दिसून येतात ना. सफलता अंगामध्ये जे काही त्याचे आळस काय होतं निघून जायचं. मग सूर्योपासक होत असतं त्याची सूर्याला नमस्कार केला पाहिजे ना. आपल्या भक्तिशास्त्रात आहे का सूर्योदय होत असतो तेवढा सूर्याला काय करायचा
नमस्कार करा. पुढे राजा, मी शपथ करून सांगतो की अति पापिष्टवरील उपासकाचे मत अप्रमाण समज. कारण एका भानू वाचून सर्व देव अंध आहेत. ईश्वराची सृष्टी चालवायची आहे ना, काय चालवायची म्हणजे जगण्यामध्ये आहे ना. सूर्याला प्रकाश कोणी दिला? यदा आदित्यगतं तेजो. सूर्याला कशा करता पाठवलं मृत्यू लोकांना? प्रकाश असणाऱ्याला काय होईल सगळं? न करता बसायचं कसं? मग सूर्याच्या ठिकाणी प्रकाश दिलेला आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी देवाने आपापल्या याच्याकरता काय केलेलं आहे. असं समुद्राच्या ठिकाणी पाणी कशाकरता भरलं? अर्धी सगळा प्रभाव होता. सुद्धा मान्य आहे, पण त्यांची आधी बुद्धी होत नाही. नाही का? त्याला विचार करणं पाऊस कसा पडतो? कसा पडतो पाऊस? मी सूर्याचे निवेशी तै हे सोशे पाठी इंद्र वगैरे वर्षे तै पडती. सर्वत्र एखाद्याच्या घरी पंप असेल पाण्याचा, मग त्या पंपातून काय येतं? मग तो पंपाचा मालक जो असतो तो सगळ्या शेतात फिरवतो. कोण? आपोआप पाणी जात असते, एका कुठेतरी त्याला फिरवणारा पाहिजे. मग तसं जगामध्ये पाणी डगं फिरवणारा कोणीतरी शक्ती काहीतरी आहे. आणि त्याला कोण मानायचा तो? तपाम्यंबर्षम्य गृह्णामस अमृतांच्या मृत्यूच्या. एक ईश्वर काय केला पाहिजे? दिसत का नाही ईश्वर? नित्य परोक्ष आहे. परोक्ष आहे काय? पाप पुण्य दिसते का? आहे कशावरून? पापाचं फळ कोण नाही. कुठं दिसतं का पापी माणसाचं फल? त्याला फलोन्मुख व्हावं लागतं, मग त्या पापाचं फळ मिळतं. एक मनुष्य जे अखेरीस करून अधिक पापाची जीव आहे. मनुष्य देह मात्र समान पापाचा आहे. पाप आणि पुण्य दोन्ही एकत्रित केल्यानंतर मनुष्य देह आणि अधिक पाप असेल तर पशु पक्षी वगैरे यांचे काय त्याच्यामध्ये फक्त सांग देह मनुष्य देहच आहे. बाकीच्या देहामध्ये एक आहे, एक नाही. पशुच्या देहामध्ये पाय आहे पण काही नाही, हात नाही, आवाज आहे पण वाणी नाही. हे सगळे असेच आहे. पक्षाला काय आहे? चुकलं काय? चार पाय आहे. पक्षाला चार पाय आहे का? पाय आहे की दोनच आहे? तुमच्या पशुला चार आहे, पक्षाला किती आहे? सर्पाला अधिक पापाची आपल्या ज्ञानेश्वरीच आहे. आसोडी पद ह्याच्यामध्ये तानान दिशित तिथं सुंदर वर्णन आहे. अति पापाचं फल म्हणजे सर्पाची योनी.
बाहेर निघाला की दिसले लोकांना का म्हणलं चला मारा घरी ती पूजा करत येतो मी. बरं मारूनही जातो तरी सुद्धा मारत असं. सर्पाची सुद्धा तू ज्ञानेश्वरी वाचाल त्याच्यामध्ये पुढे वाचा. भानोच सर्वांचे प्रकाशन करतो. दीप किंवा रत्नादी पदार्थ हे अन्य पदार्थांचे प्रकाशन करीतात, परंतु तेही सूर्याचेच अंश आहेत. दुसऱ्याचे बरं अस्थि भाती आणि भाती म्हणजे प्रकाश. जिथे जिथे तुमच्या वेदांत शास्त्रामध्ये आत्म्याचं वर्णन करते वेळी भाती म्हणून सांगितलं. सत पुढे चित पुढे आनंद, चितला भाती म्हणतात. आणि ते सुद्धा कोणाची आहे? सूर्याची आहे. म्हणून सर्वांमध्ये उपस्थित कोण आहे? सूर्यच आहे. आणि मानावं लागत असतं आपल्याला. काय करावं? एक दिवस जर ढग आले आणि पाऊस नाही पडला, सगळ्या आत्मा सगळी यंत्र विमानं कुठं उडतात? सूर्याने जर दिसला तर विमानं काय होत नाही, मिळत नाही. सगळे कार्यक्रम काय होतात. म्हणून उपास्य दैवत कोण आहे? दुसऱ्याचे हिताकरिता स्वतः सारखे भ्रमण करणारा भानूशिवाय दुसरा देव कोणीही नाही. त्या सर्वांना प्रकाश पुरवण्याकरता काय करता? तो सर्वांना देण्याकरता प्रकाश. म्हणून उपास्य दैवत सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? सूर्य. पुढे सर्व वैदिक कर्मे कालाधीन आहेत. तो भूत, भविष्य आणि वर्तमान काल सूर्यगतीच्या अधीन आहे. ज्याच्या कोपाने सर्व भस्म होऊन जाईल त्या सूर्याची 2 रूपे आहेत. एक कोणतं आध्यात्मिक आणि दुसरं कोणतं लौकिक. बरोबर आहे नाही? भाती हे कोणतं आहे? पारमार्थिक रूप. आणि डोळ्याला दिसतंय कोणतं आहे? अजूनही या वेदा आपल्या शास्त्रज्ञ लोकांना खूप प्रयत्न केला सूर्य कोठा आहे म्हणून. बरं का? अजूनही त्याच्या एकाही अंशामध्ये पोहोचू शकले. चंद्राचाही काही लोकांनी सांगितलं. म्हणलं आम्ही चंद्रावर गेलो. मग गेला तुम्ही तिथून काय आणलं? म्हणलं दगड आणले. काही लोक चंद्रावर गेले का कुठं गेले? एखादा माणूस स्नानाला निघाला, गंगेच्या स्नानाला निघाला, आणि मग नंतरही गोड नदी लागली कोणची, आणि तिथे स्नान बंद केलं. लोकांना सांगायला लागलं. म्हणलं मी गंगेत स्नान केलं. अरे गंगेत काय केलं? गोड नदीत केलं. म्हणून अजूनही सुद्धा खऱ्या चंद्रावर ते पोहोचू शकले नाही. चंद्रलोक आहे असं म्हणतात. हे छान खगोलशास्त्र आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, त्याच्यामध्ये चंद्र, तारे, सूर्य याचा अभ्यास केला जातो. टिळक त्यांनी त्याच्यात निष्णात होते खगोलशास्त्रात. पुढे एक निराकार प्रकाश आणि दुसरा साकार प्रकाश, ज्याचा वेदांती भाती शब्दाने व्यवहार करतात, तो सूर्याचा सामान्य प्रकाश असून तोच सर्व जगताचे अधिष्ठान आहे. हे बघा, प्रकाशाचे 2 प्रकार, भौतिक प्रकाश आणि एक आध्यात्मिक. आध्यात्मिक प्रकाश हा सर्वाचा काय आहे? 2 आहे. एक पारमार्थिक आणि एक भौतिक आहे का? 2 मानावे लागतात. पुढे त्याच्याच अज्ञानाने जगत विवर्त भान होते. तो निराकार प्रकाश अंतःकरण प्रवृत्तीत प्रतिबिंबासहित अहमभानू असा होतो. 2 प्रकाश आहे, एक भौतिक प्रकाश आणि एक आध्यात्मिक प्रकाश. आधी स्वागून जायचं. बरं, आता आत्मासुद्धा प्रकाश रूप आहे का नाही? चिद्रूप आहे का नाही? मग तो कोणता प्रकाश घ्यायचा? आणि अग्नीच्या ठिकाणी काय आहे? याला भौतिक प्रकाश. अग्नीच्या ठिकाणी असणारं त्यात दाहकता आहे. बरं का? प्रकाशामध्ये काय आहे? दाहकता आहे अग्नीच्या. आणि आत्म्याचा प्रकाश कोण आहे? ज्ञान हेच प्रकाश आहे.
आत्मा जडस्वरूप आहे का ज्ञान स्वरूप आहे? मग ज्ञान हेच आत्म्याचा काय सद्रूप चिद्रूप आणि तेव्हा अज्ञान निवृत्तीद्वारा जगत विवर्ताची निवृत्ती होते. सूर्योदयकाली जो सर्वत्र प्रकाश होतो व चंद्र नक्षत्रादिक ज्याच्या प्रकाशाचे अंश आहेत तो दुसरा साकार प्रकाश. तो कोणता प्रकाश? साकार प्रकाश. एक निराकार प्रकाश, दुसरा इतरांच्या ठिकाणी हे दिसतो ना तो. आणि सूर्याच्या ठिकाणी कोणता प्रकाश आहे? साकार प्रकाश. पुढे या रीतीने भाणूची 2 रूपे आहेत. त्यात निराकार रूप ज्ञेय आहे आणि साकार रूप ध्येय आहेत. यासच वेदांतामध्ये निर्गुण सगुण भेदाने 2 प्रकारचे ब्रह्म म्हणतात. म्हणून सूर्यच सर्वांना उपास्य आहे. म्हणून नाही का दोन्ही प्रकाशाने युक्त सूर्य असल्यामुळे सूर्य हा सर्व देवादिकांना काय आहे ना. आता त्याच्यामध्ये काही काही दिसतात आपल्याला. ईश्वर मानण्याकरता याची योजना केली आहे ना. चंद्रमा कुठे आहे अजून लोकांना सांगता येत नाही. त्याचप्रमाणे सूर्य पुष्कळ शास्त्रज्ञ लोकांनी शोध लावण्याचा काय केला. पण किती लांब सूर्य आहे, कसा सूर्य आहे अजूनही त्यांना शेवटी त्याचं उत्तर कोणी दिलेलं आहे? वेदांत. भक्तिशास्त्राने त्याची उत्तरं दिली आहे. म्हणलं आता ईश्वर जगताची सृष्टी परमात्म्याने निर्माण केली. प्रकाश नसेल तर काय करणार? म्हणून प्रकाश पुरवण्याकरता कोण निर्माण केला आहे का? एकलयना कंठव्याची म्हणून या गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे त्याच सृष्टी चालेल कशी? सृष्टीतले व्यवहार संपले की म्हणजे सगळे ईश्वराला अगोदर निर्माण करायला आहे. म्हणून आपल्याला काय एखादा वृक्ष फळे देत असतो. आता फळामध्ये असणारी गोळी कोणी निर्माण केली ते अजून शास्त्रज्ञांना सुद्धा कळत नाही. आंब्याचं तोडलेलं फळ कसं असते? आंबट असते. काय ते आंबट असते बघा. आणि 2-4 दिवस गेले म्हणजे काय होते? त्याचा रंग काय होतो? हिरवा रंग जाऊन पिवळा रंग आला अजून सांगता येत नाही. आणि आंबटपणा जाऊन गोडी आली. अजून नाही का एवढा मोठा मोबाईलचा शोध लावला कोणता? पण अजूनही त्यांना सांगता येत हे त्याच्याकरता एक ईश्वर काय केलं पाहिजे. शेवटी लावावं लागत असतं. हे सर्व कोण करतो? ईश्वर. त्याचा कोणी ना कोणीतरी करता असला. जर करताच मानला नाही आपण मग स्वभाववाद येईल. कोणता वाद येईल? वेदांत शास्त्रामध्ये स्वभाववाद नाही, ईश्वर सत्तावाद आहे. आणि तुमच्या इतर दर्शनकारामध्ये स्वभाववाद आहे. त्यांना विचारलं नाही आहे एखादा किंवा तुमच्या नास्तिकाला विचारलं म्हटलं हे जगत कसं निर्माण होतं? म्हटलं स्वभाववाद आहे. मातीतून गाडी कुठं उत्पन्न होतं बघा. ज्ञानेश्वरीची उभी आहे ना. काय घड्या भूमी आतून स्वयंभ काय घडिया गाडी घ्यायची निघते ते फुलाल मतीचे गर्भ. मग कुंभार काय केला पाहिजे? त्याला आकार देण्याकरता कोणाची योजना असते? मग या कुंभाराच्या ठिकाणी कोण मानायचा? ईश्वर. पुढे परिच्छेद क्रमांक 22 स्मार्त मत. स्मार्त पंडित 5ही देवताचे ठिकाणी भेदबुद्धी करीत नाहीत. त्यांचे मतही या सर्वाहून विरुद्ध आहे. कारण वैष्णव मतात विष्णू समान अन्य देव नाही. बाकी सर्व देव विष्णूचे भक्त आहेत. विष्णूची जी रामकृष्ण नारायणादी नावे आहेत त्या समानच अन्य देवतांची नावे आहेत असे कोणी म्हणेल तर तो नामापराधी आहे. तसेच शैवमतात शिवसमान अन्य देव नसून शिवनाम उच्चारणाचे फल
विष्णू नामोच्चारणाने होत नाही. या रीतीने सर्वांच्या मनात आपापल्या उपास्य देवासमान अन्य कोणीही देव नाही आणि स्मार्त मतात सर्व देव समान आहेत, म्हणून त्यांचे मत पाचाहून विरुद्ध आहे. तेव्हा तशी प्रत्येकाला आपापल्या मताचा काय आहे, व्यवहारामध्ये पाहतो ना आपण, प्रत्येकाला आपापल्या ह्याचा काय असतो, मताचा काय नाही का. व्यवहारामध्ये सुद्धा आपण पाहतो की आपलं राजकारण नाही पडसं. एखाद्याला भाजपची निंदा केली तर काय होते, काँग्रेसची निंदा केली तर आनंद होतो. तर काँग्रेसवाल्याला जाऊ दे, आपलं राजकारण. राजकारणामध्ये माणसाने काय होऊ नये, पडू नये वाटलेला माणूस पडायला. आपला अभ्यास बरा ना आपलं काम बरं, जाऊ दे त्याच्यामध्ये. आणि एकमेकाची काय करतात, निंदा करतात. मग करेना का पण आपल्या याला काय मानतात, श्रेष्ठत्व. मग आपण सुद्धा नाही का म्हणलं असं कसं तुमच्या धर्मामध्ये काय आहे. मग जे असा धर्म नाही की ज्या धर्मामध्ये चोरी करा, असा धर्म आहे. कोणाचाही धर्म असो, सामान्य धर्म हे सर्वांच्या ठिकाणी कसे आहे, समान आहे. चोरी करू नये हा सर्वांच्या ठिकाणी आहे. मग मांस खाऊ नये हे सर्वांच्या ठिकाणी काय. मग लोक मांस का खातात बरं, ते म्हणलं परंपरा झाली ती आहे. नाही आता इथं नाही, काही काही इथं विद्यार्थी येतात ना, पूर्वचरित्र त्याचं काही वेगळंच असतं. मग तो इथून गेल्यानंतर घरचे सगळे दूषित असणारे काय करून टाकतो, बदलवून टाकायला असतो. तो एक लहान पोरगा होता, एका याला घेऊन आला आपल्या कोणाला माणसाला, तो माझ्याकडे आला. तो म्हणे बाबाचं याला माळ द्या. मला वाटलं बा काय भानगड आहे, पोरगा दिसतो, 50-60 वर्षाचा माणूस आहे, त्याला घेऊन आला आणि काय सांगतो याला काय द्या, माळ द्या. माळ द्या म्हणून सांगतो. मी त्याला म्हटलं बा माळ वगैरे दिली बरं का. म्हटलं इतक्या प्रकारचे चांगले ज्याला माळ दिली तो कोण आहे, तो म्हणजे माझे वडील आहे. म्हटलं 15-20 वर्षाचा पोरगा बापाला माळ घ्यायला लागला बरं का. पण आणखी सांगितलं, म्हटलं माळ दिला काहीतरी सांगायचं ना काहीतरी. म्हटलं काय सांगायचं, बिडी पिण्याचं सोडून द्यावं, गुटखा खाणं काय करून द्या, मांस खाणं काय करून द्या. नाही त्याला विचारलं, म्हटलं इतके चांगले गुण याच्या ठिकाणी आले. म्हटलं चांगले, म्हटलं इतके चांगले गुण कुठून आले, 2 महिने वारकरी शिक्षण सोडलं. किती महिने कशा काढता सांगितलं. असं चांगल्या गुणाचं हे पोरं आहेत ना. म्हणून या बाबतीत आपल्याला संस्थेचे काय मानले पाहिजे. आपली संस्था नाही, कोणती संस्था जे खडाची व्यंकटी. परिच्छेद क्रमांक 23. 6 शास्त्रांचा परस्पर विरोध. आता हे शास्त्र असतात, 6 शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये 3 विभाग केलेले आहे. न्याय, सांख्य आणि मीमांसा. न्यायामध्ये 2, सांख्यामध्ये 2 आणि मीमांसामध्ये 2. न्यायामध्ये प्राच्य आणि नव्य, सांख्यामध्ये सांख्य आणि योग, आणि मीमांसेमध्ये पूर्वमीमांसा आणि एकमेकाचं मत एकमेकाशी पटत नाही. पडे वाचा. तसेच सांख्य, पातंजल, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या 6 शास्त्रांचेही मत परस्पर विरुद्ध आहे. कारण की सांख्यशास्त्रात ईश्वराचा अंगीकार नसून योगाच्या साह्यतेशिवाय
केवळ प्रकृती पुरुष विवेक ज्ञानानेच मोक्ष होतो असे मानतात. हे पहा, ईश्वर मानण्याकरता काय नाही, फक्त आमची प्रकृती सर्व करते. हे थोडं मत भगवद्गीतेमध्ये घेतलेलं आहे. 13व्यामध्ये आहे, प्रकृती पुरुषं च विद्यनादि विकारांच गुणांच प्रकृती विद्ये कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृती सुखदुःखानां कारणं मोक्ष. तेव्हा ते म्हणतात आमची प्रकृती सर्व करते. तुमचा चांद बीच में मेरा चांद भाई, कशाला ईश्वर भाई, मियाँ बीबी राजी तो क्या करे. ते ईश्वर काय करीत नाही. बरं, जीव ब्रह्म ऐक्य नाही त्यांच्यात, काय नाही. मग मोक्ष कोणत्या ज्ञानाने मिळतो? बरोबर प्रकृतीचे धर्म आणि पुरुषाचे धर्म याचं ज्ञान असणं, त्यानेच काय मिळतं. वेदांत शास्त्रामध्ये कशाने मोक्ष मिळतो? जीव ब्रह्मैक्य यांच्यामध्ये फक्त विवेकाने मिळतो. कशाने मिळतो? आणि ईश्वर काय करीत नाही. वेदांत शास्त्रामध्ये जगत जे असे दिसते त्याचे जगत करता ईश्वर काय केलेलं आहे. आणि मोक्षाकरता कोणाची आवश्यकता? जीव ब्रह्मैक्य. कोणत्याही ज्ञानाने मोक्ष मिळतो का? जीव ब्रह्मैक्य ज्ञान. वेदांताचं मत पुढे. त्याचे विरुद्ध पातंजल शास्त्रात ईश्वराचा अंगीकार असून समाधीने मोक्ष मानतात असा विरोध आहे. आता दुसरे सांख्य योग त्यांच्या मतामध्ये ईश्वराचा काय आहे आणि मोक्ष कशाने म्हणतात? समाधी, निर्विकल्प समाधी. त्या साधनाने आपल्याला मोक्ष मिळतो. हे कोणाचं मत? योगाचं मत. संख्यामध्ये 2 प्रकार, संख्या आणि योग. तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना, 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग सांगितलेला आहे आणि 6व्या अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे. न्यायमतात 4 प्रमाणे व 16 पदार्थ आणि वैशेषिक मतात प्रत्यक्ष व अनुमान अशी 2च प्रमाणे व 7 पदार्थ मानतात. न्यायिक लोक न्याय आणि वैशेषिक त्याच्यामध्ये 4 प्रमाण मानतात आणि 16 पदार्थ मानतात. आणि वैशेषिक मतामध्ये 2च प्रमाणात 7च द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष आणि अभाव. हे परस्पराला की नाही विरोध. पुढे असे पुष्कळ विरोध आहेत, परंतु जिज्ञासूस त्याची जरूर नाही म्हणून लिहित नाही. बऱ्याच आनंदाचे उपकार केला. हे जड चाललेलं आहे. बरं बुद्धी सुचली तर मला जास्त नाही. पुढे त्याचप्रमाणे पूर्वमीमांसेत मोक्षरूप नित्यसुखाचा आणि ईश्वराचा अंगीकार नसून कर्मजन्य विषय सुखच पुरुषार्थ मानतात. आता हे बघा, कोणत्याही मीमांसा दर्शनकार बघ, ईश्वर काय करीत नाही, कर्मच फळ देतात. आणि ते काय करतात? नित्य सुख म्हणजे मोक्ष सुख मानत नाही. मग विषयाचं सुख हाच पुरुषार्थ मानतात. आणि वेदांत शास्त्रामध्ये विषयाचं सुख हा पुरुषार्थ नाही, आहे का नाही. मग हे लोक काय म्हणतात? जेवढा विषयाचा भोग घेता येईल तेवढा काय. मग इथल्यापेक्षा इथे जे विषय आहे त्याहीपेक्षा स्वर्गातले विषय कसे आहे. इथं साधं पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं पुढे. आणि तो स्वर्गात गेले तर अमृत आहे. म्हणजे काय ते विषय प्राप्त यज्ञरिष्ठा स्वर्गतीम ते सुरेंद्र लोक काय काय त्याच्याकरता ते अनुष्ठानं करतात. काय करतात? कशा करतात? स्वर्गसुख प्राप्त व्हावं. कोणतं सुख? ह्याच्या सगळं पूर्वमीमांसा. कोणती मोक्ष सुख मानत नाही. विषय सुख घेणे हाच काय आहे? पुरुषार्थ आहे. आणि नित्य असलेलं मोक्ष सुख ते सुख आहे काय. म्हणून विषय सुख हाच त्यांचा काय. वेदात तुमचं 16वा अध्याय वाचा ना, त्याच्यामध्ये विषयाच्या सुखाचा दोष दर्शन केलेलं आहे. काय केलेलं आहे? विषय सेविता का निंदने निभागा. कारण विषय सुख किती घेतलं तर ते यही संस्पर्श ज्या भोगा.
आद्यंतवंत कवते तेषु विषेंद्रिय संयोगात तदग्रे परिणामे विषय मग विषय सुख गोळा करणे हा वेदांत शास्त्रातलाच हे नाही का. उलट विषयाचा भोग घेऊनही का तो फक्त निर्वाह पडते अन्न आश्रमाची स्थान. पण तुमच्या पूर्वमीमांसेने विषय सुखालाच काय म्हटलेलं आहे पुरुषा. 4 भागाच्याच मताप्रमाणे 4 भागाही सुद्धा पुरुषार्थ कशाच म्हणतो. आणि ते कोणाचे नाही ते ऐकलेलं आहे म्हणून सांगतो. विषय सुख आहे पण त्याने सगळ्यात घातक विषय सुखच आहे. स्त्रिया ज्ञानेश्वर महाराजांचे ववे आहे. स्त्रिया गायले ऐकावे स्त्रीरूप डोळा आणि सर्व भावे अलिंगावे. हे कोणाचं मत आहे. 4 भाग इतके खाली गेलेले आहे ते. आम्ही एका ठिकाणी होतो ना आपले पोथी सांगायचे लोक येऊन बसायचे. मग आम्ही रोज येणारा माणूस त्याला विचारलं म्हटलं का होते 2-3 लोक दिसत नाही आज तुमच्या ज्ञानेश्वरीला. नाही म्हटलं महाराज ते रामलीला आली आहे. काय आलेली आहे. रामलीला बघायला गेले म्हणले ते. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. रामायण ऐकतील येतील. पुढे आले बघा ते. मग आम्ही सहज विचारलं म्हणलं का रामलीला संपली का. नाही म्हटलं चालू आहे की. मग तुम्ही सोडून कसे काय आले. ते म्हणले ही जी माणसं आहे ना रामलीला पाहण्याकरता जात नाही. तर रामलीला सुरू होण्याच्या पूर्वी बाया नाचत असतात. कोण असतात ते तिकीट काढून पाहण्याकरता असं आहे. हे 4 वाकी मत आहे कोणतं माझं. आणि वेदांताचं 4 भागाचं काय केलेलं आहे नाही काय. मग कोणतं सुख सांगितलेलं आहे ब्रह्माचं. सुखे सेव गाव राम नाम आहे का. हे तो एक संता ठाई लाभ पायी नित्य सुख पुढे. आणि उत्तर मीमांसेमध्ये ईश्वराचा व मोक्षाचा अंगीकार आहे. विषय सुख प्राप्त करून घेणे हा पुरुषार्थ नाही. तेव्हा कोणाच्या ह्याच्यामध्ये मग काय करायला घरातले सगळे विषय वाटून टाकायचे का. पुरुषार्थ समजून आहे काय. एखादा रोग झालेला आपल्याला आपण त्याच्याकरता काय घेतो औषध. मग औषध घेणं हा पुरुषार्थ आहे का. मग पुरुषार्थाचं रोग संपला औषध घेणं काय झालं. भूक संपले विषय सेवन काय झालं. विषय सुखात घेणे हा काही वेदांत झाला तरी आहे का. विषय सुखात आहे त्याग करत असतो त्याला कोण म्हणायचं नाही ना. जिज्ञासू साधक म्हणायचा. आणि केवळ निषिद्ध विषयाचा सेवन करतो पामर. विहित विषयाचं सेवन करतो विषय. कामापुरता विषय घेतो कोण. साधक असतो ना निर्वाहापुरते. जाऊ दे पुढे. उत्तर मीमांसेचे मत काय आहे ते सर्व या ग्रंथात स्पष्ट सांगितलेच आहे. कोणाचं मत वेदांत हे तसं आपले जे ज्ञानेश्वरी गाथा वगैरे हे सगळे वेदांती मत आहे. मग ते वेदातून आलेलं आहे. वेदांती काय म्हणायचं. वेद प्रमाण त्याला काय म्हणायचं. राष्ट्रीय कसं म्हणत असतात पुढे. बाकीच्या शास्त्रांचे मत उत्तर मीमांसेहून विरुद्ध असून त्यात भेद प्रतिपादन केला आहे. इतर दर्शनकारामध्ये भेद मान्य आहे त्यांना. आपल्या ह्याच्यामध्ये काय सगळे ऐसा ज्याचा अनुभव. वेदांत शास्त्रात 5 प्रकारचे भेद काय होतात. 5 प्रकारचे भेद भेद. जीव जीवाचा भेद. जीव जडाचा भेद. जडाचा. जड ईश्वराचा. हे सगळे मावळून पुढे जातात. ऐसा ज्याचा विश्वदेव. मग तुका म्हणे भेदाभेद. उत्तर मीमांसेत
भेदाचे खंडन करून अभेदाची सिद्धी केली आहे. बाबा कोणाचं खंडन केलं आणि कशाची सिद्धी केली? पुढे विद्या विनय संपन्न शुनेच्या सुखा केला पंडिता समजायचे. अशा रीतीने सर्व शास्त्रांचे सिद्धांत परस्पर विरुद्ध आहेत. मग सगळ्या शास्त्राचं एक मत आहे का भिन्न भिन्न मत आहे? असं आहे, एकाचा एकमेकाचे का. आणि त्याच्यामुळे त्या तर्कदृष्टीच्या वडिलाला कोणताच निर्णय करता आला नाही. कोणाचं मत प्रमाण समजायचं आणि शेवटी आता हा निर्णय कोण करणार आहे? संपलं का? आता तर्कदृष्टी याचा निर्णय सांगणार आहे. मग आता तर्कदृष्टी काय सांगणार आहे तो कधी सांगू?